आणि यानंतरची बातमी आहे माणिकराव कोकाटेंसंदर्भातली. कोकाटे सभागृहामध्ये 18 मिनिटं रम्मी खेळत होते असा नवा दावा आता रोहित पवारांनी आपल्या ट्विटमधून केलेला आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का असा सुद्धा सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून विचारलाय. रोहित पवारांनी आता हा सवाल विचारल्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. सरकार याबाबत खुलासा करेल का? 18 मिनिटं 42 सेकंद पण नाही, 18 मिनिटं माणिकराव कोकाटे रमी खेळत होते असा अजब दावा जो आहे तो आता रोहित पवारांनी आपल्या ट्विटमधून केलाय. रोहित पवारांनी आता ट्विटमधून आणखी एक नवा दावा केलेला आहे. माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये रमी खेळत होते असा सुद्धा एक ट्विटचा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी ट्विट केलेला होता. आणि अखेर आज एक नवा दावा त्यांनी केलेला आहे. त्याच्यामधून त्यांनी असं म्हटलेलं आहे केवळ 42 सेकंद नाही तर 18 मिनिटं माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते. आता तरी सरकार यांच्यावरती कारवाई करेल का असा सुद्धा सवाल त्यांनी या निमित्तानं उपस्थित केला. दरम्यान रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणले ते पाहतोय आपण. सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर कारवाई होणार का? आणि हे सरकार जर कारवाई करणार नसेल तर त्यांना अटलजी आणि यशवंतरावांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून विचारलाय. दरम्यान या संदर्भामध्ये काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली. पाहूया. एक रोहित पवारांनी ट्विट केलंय त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची आहे. रोहित पवार म्हणतायत की ते जवळजवळ 18 मिनिटं माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमी खेळत होते. आपली प्रतिक्रिया. याबाबतची चौकशी अद्यापही चालू आहे. जी. कुठल्याही प्रकारचा असा निष्कर्ष आलेला नाही की 18 ते 22 मिनिटं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पत्ते खेळत होते. जी. मला माहित नाही की रोहित पवारांना कुठनं हा अहवाल मिळाला, पण जी. रोहित पवार कायम सनसनाटी करण्यासाठी काहीतरी ट्विट करत असतात. अजून जी. चौकशी चालू आहे. कुठल्याही प्रकारचा अहवाल सरकारकडे प्राप्त झालेला नाही, मुख्यमंत्र्यांकडे प्राप्त झालेला नाही.